हॅलो चिल्ड्रन. बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. बाळांनो, आज इयत्ता 5वी विषय गणित आणि आपला आजचा टॉपिक आहे फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांक. पहा, मागच्या वेळी सुद्धा आपण अपूर्णांक पाहिलेले आहे. अपूर्णांकाच्या वरच्या भागाला अंश, खालच्या भागाला छेद म्हणतात, म्हणजेच इंग्लिशमध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणतात. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण काय पाहणार आहोत? चला तर पाहूया अपूर्णांकांचा म्हणजेच फ्रॅक्शनचा पुढचा भाग. ओके, पहा तुमच्या समोर काय लिहिलेलं आहे. लाईक फ्रॅक्शन्स अँड अनलाईक फ्रॅक्शन्स. समछेद व भिन्नछेद अपूर्णांक. काही अपूर्णांकांचे छेद समान असतात, काही अपूर्णांकांचे छेद भिन्न म्हणजे वेगळे असतात. ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात त्यांना इंग्लिशमध्ये लाईक फ्रॅक्शन्स म्हणतात, आणि ज्या अपूर्णांकांचे छेद वेगळे असतात त्यांना इंग्लिशमध्ये अनलाईक फ्रॅक्शन्स असे म्हणतात. आता पहा, तुमच्या समोर मी एक आकृती ठेवली आहे. या आकृतीचे आपण 4 भाग केले आहेत आणि त्यातला एक भाग आपण रंगवलेला आहे. म्हणजेच आपण लिहिताना हे कसं लिहिणार? तर 1/4. 4 म्हणजे आकृतीचे भाग केले 4 आणि 1 म्हणजे त्यातला रंगवलेला एक भाग आपण घेतला आहे. ओके, पहा तीच आकृती आहे, थोडा फरक आहे. पहिल्या आकृतीमध्ये आपण एक भाग रंगवला होता, आताच्या आकृतीमध्ये आपण 2 भाग रंगवले आहेत. हो की नाही? मग आता हे कसं लिहायचं हा अपूर्णांक? तर पहा, रंगवलेले 2 भाग आणि एकूण 4 भाग म्हणजे अंशामध्ये रंगवलेले 2 भाग आणि छेदामध्ये एकूण केलेले 4 भाग. म्हणजे हा अपूर्णांक आपण कसा लिहिणार? 2/4. 2/4. ओके, नाव नेक्स्ट आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा. पहिल्या आकृतीमध्ये आपण एक भाग रंगवला तेव्हा किती अपूर्णांक लिहिला? 1/4. दुसऱ्या आकृतीमध्ये 2 भाग रंगवले, 2/4. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये 3 भाग रंगवले. व्हॉट विल वी राईट? 3/4. ओके, 1/4, 2/4, 3/4. We have 3 fractions. We have 3 fractions in front of us. Now you will see that 3 of them have same denominators. 1/4 चा डिनॉमिनेटर म्हणजे छेद आहे 4. 2/4 चा डिनॉमिनेटर म्हणजे छेद आहे 4 आणि 3/4 चा डिनॉमिनेटर म्हणजे छेद आहे 4. म्हणजे तिघांचाही छेद समान आहे. समच्छेद अपूर्णांक आहे, लाईक फ्रॅक्शन्स आहे. ओके, fractions whose denominators are equal are called like fractions. ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात त्या अपूर्णांकांना समच्छेद अपूर्णांक म्हणतात. पहा, कळलंय तुम्हाला समच्छेद अपूर्णांक कोणाला म्हणतात? ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात. जसे तुमच्या समोर 3 अपूर्णांक आहेत, 1/4, 2/4, 3/4. तिघांचाही छेद आहे 4, म्हणजे तिघांचाही छेद समान आहे, सारखा आहे, म्हणून त्यांना आपण समच्छेद अपूर्णांक आणि इंग्लिशमध्ये लाईक फ्रॅक्शन्स म्हणत आहोत. आता पहा, पुन्हा आपल्याला लाईक फ्रॅक्शन्स अँड अनलाईक फ्रॅक्शन्स. आता आपण लाईक फ्रॅक्शन्स पाहिले.
आता आपण पाहणार आहोत अनलाईक फ्रॅक्शन, समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक. आता आपण भिन्नछेद अपूर्णांक पाहूया. पहा, हे एक वर्तुळ आहे. या वर्तुळाचे 2 भाग केले आहे आणि त्यातला एक भाग रंगवलेला आहे. कसं लिहिणार आपण? 1/2, 1/2. भाग किती केले? 2. रंगवला किती? 1. ओके, 1/2. दिस इज अनदर सर्कल, सेम सर्कल, पण त्याचे आपण आता किती भाग केले? 3 भाग केले आणि त्यातले किती रंगवले? 2 रंगवले. ओके, मग लिहिताना कसं लिहिणार आपण? 2/3. व्हॉट वी विल राईट? 2/3, कारण आपण त्याचे 3 भाग केले. मग 3 भाग छेदामध्ये येतील आणि 2 भाग रंगवले, 2 भाग अंशामध्ये येतील. This is our third figure. ओके, तिसरा सर्कल आहे हे. बघा, तिसऱ्या सर्कल मध्ये आपण एकूण किती भाग केले? 4 आणि त्यातले रंगवले किती? 3. So we will write 3/4. ओके, पहिला जो फ्रॅक्शन आहे that is 1/2. Second fraction is 2/3 and third fraction is 3/4. आता पहा बरं, या तिघांचेही जे छेद आहेत, डिनॉमिनेटर्स आहेत, ते डिफरंट आहेत, वेगळे आहेत, भिन्न आहेत. हो की नाही? पहिल्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आहे 2, दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आहे 3 आणि चौथ्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आहे 4. मग ते सारखे आहेत का? समान आहेत का? नो, दे आर डिफरंट. 2, 3 and 4. These are different numbers and their denominators are different. So, fractions each have different denominators are called unlike fractions. ज्या अपूर्णांकाचे छेद भिन्न असतात त्या अपूर्णांकांना भिन्नछेद अपूर्णांक म्हणतात. बघा, वरील तिन्ही अपूर्णांकांचे छेद भिन्न आहे. ओके नाही? पहिल्याचा आहे 2, दुसऱ्याचा आहे 3, तिसऱ्याचा आहे 4. मग हे झाले भिन्न छेद अपूर्णांक, अनलाईक फ्रॅक्शन्स. ओके, converting unlike fractions into like fractions. भिन्नछेद अपूर्णांकांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करणे. Convert 5/6 and 7/9 into like fractions. 2 फ्रॅक्शन आपल्याला दिलेले आहेत. पहिला फ्रॅक्शन कोणता आहे? 5/6 आणि दुसरा कोणता आहे? 7/9. आता आपल्याला त्यांचे लाईक फ्रॅक्शन करायचे. लाईक फ्रॅक्शन म्हणजे समच्छेद अपूर्णांक. म्हणजे 5चा छेद 6 आणि 7चा छेद 9. तर 6 आणि 9 हे 2 छेद जे वेगवेगळे आहेत ते आपल्याला समान करायचे आहे. Here we must find a common multiple for the numbers 6 and 9. आता आपल्याला त्यांचा कॉमन मल्टिपल शोधायचा आहे. त्यासाठी आपण काय लिहायचं बघा? मल्टिपल्स लिहूया 6 चे. ओके, व्हॉट आर द मल्टिपल्स ऑफ 6? 6, 12, 18, 24, 30, 36. म्हणजे 6च्या टेबल्स मध्ये जेवढ्या संख्या येतात त्या 6च्या मल्टिपल्स असतात. And multiples of 9 are 9, 18, 27, 36, 45. हे 9च्या पाड्यातल्या जेवढ्या संख्या आहेत त्या सगळ्या 9च्या मल्टिपल आहेत. आता बघा, आपल्याला 2 संख्या समान दिसत आहेत. दोन्ही मध्ये 18 आणि 36 आहे. बरोबर ना? 6च्या पाड्यात पण 18 आहेत, 36 आहेत. 9च्या पाड्यात पण 18 आहेत, 36 आहेत. अजूनही अंक आहेत. आपल्या समोर आपण एवढेच घेतलंय. आता ह्यातला जो लहान अंक आहे तो आपण डिनॉमिनेटर, कॉमन डिनॉमिनेटर म्हणून घेऊया. कोणता लहान अंक आहे? तर 6च्या पाड्यातला 18 आणि 9च्या पाड्यातला 18. हा आपण काय घेऊया? कॉमन डिनॉमिनेटर म्हणून घेऊया 18.
Okay, let us make 18 the denominator of both fractions. दोन्ही अपूर्णांकांचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद आपण 18 करूया. आता 18 छेद करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर पहिला आपण लिहिला पहिला अपूर्णांक 5/6. हो की नाही? आता आपल्याला अपूर्णांकाचा छेद समान करायचा आहे. म्हणून पहिला आपण छेद लिहूया 6. 6चा छेद किती करायचा आहे? 13. सॉरी 18. 6चा छेद 18 करायचा आहे. मग 6च्या पाड्यात केव्हा 18 येतो? 6 त्रिक 18. म्हणजे 6ला आपल्याला 3 ने गुणावं लागेल. जर आपण छेदाला 3 ने गुणतो तर आपल्याला अंशाला सुद्धा 3 ने गुणावं लागेलच. हा अपूर्णांकाचा नियम आहे की ज्या अंकाने आपण छेदाला गुणणार त्या अंकाने आपण अंशाला पण गुणायचं आहे. ज्या अंकाने आपण छेदाला भागणार त्या अंकाने आपल्याला अंशाला सुद्धा भागायचं आहे. हे मागच्या वेळी आपण पाहिलं होतं. तर आता आपण काय करूया? दोघांनाही 3ने गुणूया. पहिला आपल्याला छेद मिळेल 6 त्रिक 18 आणि मग आपण अंश मिळवूया 5 त्रिक 15. ओके, आता दुसरा अपूर्णांक लिहूया 7/9. आता 7/9 ला काय करायचं बघा? पहिलं छेदात जाऊया. 9 9च्या पाड्यात केव्हा येतात? 18. 9 दुणे 18. 9 गुणिले 2. ओके, मग 9ला जर 2 ने गुणलं तर 7ला सुद्धा आपल्याला 2 ने गुणावंच लागेल. ओके, मग बघा 9 दुणे 18, 7 दुणे 14. आता एक लक्षात घ्या तुम्ही इथे 5/6 आणि 15/18 हे सममूल्य इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स आहे. सममूल्य अपूर्णांक आहे, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स आहे. त्याचप्रमाणे 7/9 आणि 14/18 हे सुद्धा समच्छेद अपूर्णांक आहेत, म्हणजेच ते इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स आहेत. ओके, आता आपल्याला लाईक फ्रॅक्शन्स दाखवायचे आहेत त्यांना. मग लाईक फ्रॅक्शन्स कोणते? तर 15/18 and 14/18 are like fractions. ओके, आपण त्यांचा कॉमन डिनॉमिनेटर केला, कॉमन छेद केला आणि त्यांचं रूपांतर समच्छेद अपूर्णांकांमध्ये केलेलं आहे. हे दोन झाले समच्छेद अपूर्णांक. लाईक fractions 15/18 and 14/18 are like fractions. Converting unlike fractions into like fractions. भिन्नछेद अपूर्णांकांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करणे. Convert 4/8 and 5/16 into like fractions. As 16 is twice 8, it is easy to make 16 the common denominator. बघा, तुम्ही जर त्या दोन अपूर्णांकांकडे बघितलं 4/8 and 5/16 त्यांचा छेद बघा. 4 चा छेद आहे 8, 5 चा डिनॉमिनेटर आहे 16. 8 and 16 मध्ये काय संबंध आहे? तर 8 ची दुप्पट 16. 16 is twice 8. ओके नाही? मग आता आपल्याला काय करावं लागेल सांगा? फक्त 8चा छेद बदलून 16 करावा लागेल. 16चा 16 आहेच, तो बदलायची गरज आता नाहीये. ओके, मग आता बघा आपण 4/8. आता छेदात इथे जाताना आपण रूपांतर करताना आपण पहिलं छेदाचं करायचं. 8 multiply by 2. 8 2 जा 16. जर आपण छेदाला 2 ने गुणलं तर आपल्याला अंशाला सुद्धा 2 ने गुणायचं आहे. ओके, व्हॉट वी गेट? 4 2 जा 8, 8 2 जा 16. आपल्याला 8/16 हा डिनॉमिनेटर, हा फ्रॅक्शन मिळालेला आहे. दोघांचे डिनॉमिनेटर आता सेम होतील बघा. 4/8 चा आपण काय केलं? 8/16 केलेलं आहे. आणि दुसरा कोणता फ्रॅक्शन आहे आपला? 5/16. ओके नाही? मग 8/16 and 5/16 are like fractions.
8 upon 16 and 5 upon 16 are the required like fractions. Okay. Find a common denominator for 4 upon 7 and 3 upon 4. कॉमन डिनॉमिनेटर म्हणजेच लाईक फ्रॅक्शन्स. हो की नाही, आपल्याला लाईक फ्रॅक्शन्स मिळवायचे आहेत. मग त्याच्यासाठी आपल्याला डिनॉमिनेटर बघावे लागतील. बघा 4/7 चा डिनॉमिनेटर आहे 7 आणि 3/4 चा डिनॉमिनेटर आहे 4. ओके, नाव 7 and 4 जसं मगाशी आपण मल्टिपल बघितले तसंच मल्टिपल करावं लागेल. म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल तर the number 28 is a multiple of both 7 and 4. कसा मिळाला नंबर 28? 7 4s are 28. हो की नाही, 7 4s are 28 असं आपण मिळवलेला आहे हा मल्टिपल. आता बघा, सो मेक 28 द कॉमन डिनॉमिनेटर. दोघांचाही डिनॉमिनेटर आपल्याला आता 28 बनवायचं आहे. त्यासाठी काय करायचं तर पहिला फ्रॅक्शन घेऊया 4/7. ओके, आपण डिनॉमिनेटर पहिला बघूया. 7 4s are 28. So 7 multiplied by 4. Though 7 is multiplied by 4, we will multiply 4 by 4. Okay, so we get the answer 4 4s are 16, 7 4s are 28. Okay, now second fraction 3/4. आता बघा डिनॉमिनेटर मध्ये जाऊया. 4 7s are 28. Though 4 7s are 28, we have to multiply 3 by 7. Okay, 3 7s are 21, 4 7s are 28. Now 16/28 and 21/28 are like fractions. They both have common denominator. Got it? Comparing like fractions. समच्छेद अपूर्णांकांची तुलना करायची आणि कोणता अपूर्णांक मोठा आहे कोणता अपूर्णांक लहान आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. ओके, बघा तुमच्या पुढ्यात एक पट्टी ठेवलेली आहे. त्या पट्टीचे 5 समान भाग केलेले आहेत. तीन आहेत ते रंगीत आहेत ब्ल्यू कलरचे आणि 2 आहेत ते व्हाईट कलरचे आहेत. ओके, आता एका पट्टीचे 5 समान भाग केले आणि त्यातला एक घेतला. A strip was divided into 5 equal parts. It means that each part is 1/5. हो की नाही, प्रत्येक भाग किती आहे 1/5. 1/5 1/5. आता कलर्ड पार्ट 3 आहेत. 1/5 1/5 1/5. ओके, 1/5 1/5 1/5 त्यांची बेरीज किती आली 3/5. Colored part is 3/5. That is 1/5 plus 1/5 plus 1/5. Now look at the white part. 2 white parts are there and दोघांची बेरीज किती होते 2/5. 1/5 plus 1/5 2/5. The white part is 2/5. That is 1/5 plus 1/5. This tells us that 3/5 is greater than 2/5. बघा, आता आकृतीकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की रंगीत भाग हा व्हाईट भागापेक्षा मोठा आहे. म्हणजेच 3/5 is greater than. ग्रेटर दॅनचं इथे बघा चिन्ह वापरलेलं आहे. We have used the sign of greater than. 3/5 is greater than 2/5. Again comparing like fractions.
This strip is divided into 8 equal parts. 3 of the parts have one color and 4 have another color. Look at this. Okay, strip is divided into 8 parts. These 3 parts, 3 upon 8, they have one color. And these 4 parts, 4 upon 8, they have another color. Okay, आता you have to compare 3 upon 8 and आता बघा तुम्ही आकृतीकडे बघा तुमच्या लक्षात येईल which part is greater, which part is bigger. 4 upon 8 is bigger. So 3 upon 8 is smaller than 4 upon 8. Right? 4 upon 8 मोठा आहे, 3 upon 8 लहान आहे, म्हणून आपण smaller than चं चिन्ह वापरलेलं आहे. 3 upon 8 is smaller than 4 upon 8. In like fractions, the fraction with the greater numerator is the greater fraction. समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. जर दोन अपूर्णांक तुम्हाला दिले असतील, दोघांचाही छेद समान असेल, तर त्या दोन अपूर्णांकांपैकी ज्याचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा असतो. Comparing fractions with equal numerators. Two of the three equal parts of the strip. एक स्ट्रिप घेतली आहे, एक पट्टी घेतली आहे, समान पट्टी घेतली आहे. पहिल्यांदा तिचे 3 भाग केले आहेत आणि त्यातले 2 भाग रंगवले आहेत. ते आपण काय म्हणणार? 2 upon 3. ओके. 2 of the 4 equal parts of the strip. आता बघा त्याच पट्टीचे 4 भाग केले. पहिले 3 भाग केले होते, आता 4 भाग केले आणि 4 भागातले 2 भाग घेतले आणि त्याला आपण काय म्हटलं आहे? 2 upon 4. That makes the fraction 2 upon 4. 2 of the 5 equal parts of the strip. आता तीच पट्टी घेतली आणि तिचे 5 समान भाग घेतले आणि त्या 5 समान भागांपैकी 2 भाग घेतले. ओके. बघा कोणते कोणते अपूर्णांक आपल्याला मिळाले आहेत. We first got 2 upon 3, then 2 upon 4, and then 2 upon 5. Now see, तिघांचेही न्यूमरेटर्स अंश जे आहेत ते समान आहेत, पण त्यांचे डिनॉमिनेटर आहेत ते डिफरंट आहेत. मग जेव्हा आपण आकृत्या बघतो बघा, द अबोव फिगर शोज, या आकृतीकडे बघितल्यावर आपल्याला काय लक्षात येतं? कोणता अपूर्णांक मोठा आहे? तर 2 upon 3 is bigger, सगळ्यात मोठा आहे. That is bigger than 2 upon 4. 2 upon 4 पेक्षा 2 upon 3 मोठा आहे. 2 upon 4 हा 2 upon 5 पेक्षा मोठा आहे. आलं लक्षात तुमच्या? 2 upon 3 is greater than 2 upon 4. 2 upon 4 is greater than 2 upon 5. हे कशावरून ठरवलं आपण? समोरच्या आकृतीवरून. आकृतीमध्येच आपल्या लक्षात येतं की एकाच पट्टीचे पहिले 3 भाग केले, त्यातले 2 भाग घेतले, त्यातले 2 भाग रंगवले, नंतर त्याच पट्टीचे 4 भाग करून त्यातले 2 भाग रंगवले, त्याच पट्टीचे 5 भाग करून त्याचे 2 भाग रंगवले. मग आपल्या काय लक्षात येतं की जे 3 भाग केले आणि त्यातले 2 भाग रंगवले आहेत तो पोर्शन जास्त मोठा आहे. म्हणून मग आपण कसं लिहिलं बघा? 2 upon 3 is greater than 2 upon 4 and 2 upon 5. And 2 upon 4 is greater than 2 upon 5. Of two fractions with equal numerators, the fraction with the greater denominator is the smaller fraction. समान अंश असलेल्या अपूर्णांकांमध्ये ज्या अपूर्णांकांचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो.
आत्ताच आपण आकृतीमध्ये बघितलं. आता पहा, या आकृतीमध्ये तुम्हाला योग्य ते चिन्ह भरायचे आहे. बघा, 3/7, 3/7 सममूल्य अपूर्णांक म्हणून बरोबर चिन्ह केलेलं आहे. 3/8, 2/8 जिथे जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हा जो न्यूमरेटर मोठा असतो तो फ्रॅक्शन मोठा असतो, म्हणून 3/8 इज ग्रेटर दॅन 2/8. आता बघा, दोघांचाही 2/11, 10/11. आता कोणती मोठी असणार सांगा बरं. ऑफकोर्स 10/11. 11 मधले 10 भाग घेतले तर ती जास्त आहेत 11तील 2 भागांपेक्षा. ओके नाही. 5/15 आणि 10/30 नीट बघितलं तर ते आर इक्विव्हॅलंट. सो वी विल पुट राईट इक्वल टू साइन. 5/8 is greater than 5/9. कारण का सांगा. दोघांचाही न्यूमरेटर समान आहे, पण डिनॉमिनेटर ज्याचा मोठा तो फ्रॅक्शन लहान. ओके. नेक्स्ट, 4/7, 4/11. दोघांचाही न्यूमरेटर सेम आहे, पण ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन लहान. 4/7 is greater than 4/11. नेक्स्ट, 10 न्यूमरेटर सेम, ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो अपूर्णांक छोटा. And here 1/5, 1/9, 1/5 is greater than 1/9. Addition of like fractions. Bhaga, this is the, let us divide a strip into 7 equal parts. 7 parts मध्ये ती divide केली आहे. We shall color 3 parts with one color and 2 parts with another. This is 3/7, this is 2/7. Okay, the total colored part is shown by the fraction 5/7. How it is 5/7 baga? 3/7 plus 2/7. That is, 7 is a common denominator. Numerator 3 plus 2. So answer is 3 plus 2, 5. And denominator is 7. This is the circle divided into 8 parts. Okay, now I colored 2 parts. 2/8. Now I colored 1 part, that is 1/8. And now I colored 3 parts, that is 3/8. 2/8 plus 1/8 plus 3/8. That is 6/8. Total part colored of this circle is 6/8. When adding like fractions, we add the numerators of the two fractions and write the denominator as it is. बघा, समच्छेद अपूर्णांकांची बेरीज करताना अपूर्णांकांच्या अंशाची बेरीज करतात व त्या अपूर्णांकाचा छेद बेरजेच्या छेदस्थानी तसाच लिहितात. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.